दर महिन्याला आपण महिना संपायच्या आत तो लाभ त्यांच्या अकाउंटला देत असतो। त्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा त्याची वितरणाची सुरुवात ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार आम्ही करत आहोत। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महिला व बालविकास विभागाचे मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून आज डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा भरपूर दिवसांपासून जून महिन्याच्या 12व्या हप्त्याची वाट पाहत होता, तर तुमची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता विस्तार सुद्धा होतच आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज प्रमुख 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। 12 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून हे डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं होतं। त्यामुळे आज सकाळपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मला संपर्क साधते, दादा त्या महिन्याचे पैसे द्या, आणि त्या पद्धतीनं आपण त्या महिन्याचे पैसे देण्याचं काम हे करत असतो। ही पण गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवा। अर्थसंकल्पामध्ये जवळपास 40 ते 45 हजार कोटी रुपये या कामाच्या करता, पण माझ्या गरीब महिलांच्या करता त्या महिन्याच्या त्या 3-4 दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला पोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत। प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही खंड पडता कामा नये या पद्धतीची आम्ही उपाययोजना विभाग म्हणून घेत आहोत। तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे, थेट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार आणि महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी सांगितल्याप्रमाणे सर्व लाडक्या बहिणींना आजपासून पुढील 3 दिवस जून महिन्याचा 12वा हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आज एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तार करणं शक्य होणार नाही। त्यामुळे प्रमुख 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। आज काही बहिणींना पैसे येतील, उद्या काही बहिणींना पैसे येतील आणि परवा सुद्धा पैसे येणार आहेत। एकत्रितपणे 3 दिवसांमध्ये राज्यामधील 36 जिल्ह्यामधील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, जून महिन्याचा हप्ता सरसकट सर्व लाडक्या बहिणींना मिळणार नाही, तर याच्यासाठी काही नियम आणि अटी सुद्धा लावण्यात आलेले आहेत। म्हणजेच तुम्हाला सुद्धा माहिती असेल, छाननी झालेली आहे। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र आज लाडकी बहीण योजना आपण योग्य प्रकारे चालवतो आहोत, आणि कोणी काही अफवा पसरवली तरी लक्षात ठेवा, काहीही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, ती सुरूच राहील। माझ्या बहिणींना ते पैसे मिळतच राहतील। आता आपण प्रयत्न असा सुरू केलेला आहे की आमच्या या बहिणींना एकत्रित करून एक या लाडक्या बहिणींच्या माध्यमातून एक सहकारी संस्था तयार करायची, आणि त्या सहकारी संस्थेच्या माध्यमातून आमच्या बहिणींना त्यांना जे पैसे मिळतात त्याच्यावर आधारित कर्ज द्यायचं। तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना आज जून महिन्याचा 12वा हप्ता मिळणार आहे। त्यासोबत ज्या बहिणींना 30 ते 40 हजार रुपयापर्यंत अनुदान मिळवायचं असेल त्यांच्यासाठी 30 ते 40 हजार रुपयांचं अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत, सोबतच कोणत्या बँकेमध्ये हे पैसे सोडण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला सुद्धा रोजच्या रोज पाहायला मिळणार आहेत। तर बघा लाडक्या बहिणींनो, आज राज्यामधील 2,52,00,000 लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आज पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। बघा लाडक्या बहिणींनो, या
जून हप्त्यासाठी परत एकदा 4.25 कोटींचा निधी मंजूर सुद्धा करण्यात आलेला आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, ज्याप्रमाणे मे हप्त्यासाठी 4.25 कोटींचा निधी मंजूर केलेला होता, त्याचप्रमाणे या जून हप्त्यासाठी 4.25 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर या 4.25 कोटींचा निधी काल या प्रमुख 10 बँकांमध्ये सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्या ज्या बहिणींच्या बँक आता या 10 बँकांपैकी असेल त्या बहिणींना आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, जून हप्त्यासाठी 4.25 कोटींचा निधी या प्रमुख 10 बँकांमध्ये विस्तांतर सुद्धा करण्यात आलेला होता। तर या 10 बँकांमधून आज पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। सोबतच लाडक्या बहिणींनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी प्रमुख 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा या प्रमुख 12 जिल्ह्यांपैकी असेल त्या बहिणींना आज पैसे सुद्धा येणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आज 12 जिल्ह्यांमध्ये, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा 12 हप्ता विस्तांतर सुद्धा होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, सर्व लाडक्या बहिणींना जून महिन्याचा 12 हप्ता मिळणार नाही, कारण अर्जांची पुन्हा एकदा तपासणी सुद्धा करण्यात आलेली आहे। तर ही तपासणी मागील 2 दिवसांमध्ये संपलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुमच्या अर्जांची पुन्हा एकदा छाननी सुद्धा सुरू करण्यात आली होती, ती छाननी सुद्धा संपलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, ज्या ज्या लाडक्या बहिणींचे अर्ज छाननीनंतर पात्र ठरलेले असतील त्याच बहिणींना जून हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून राज्यामधील 2,52,00,000 बहिणींच्या अर्जांची छाननी करण्यात आलेली आहे। तरी छाननी 2 दिवसांपूर्वी संपलेली आहे। परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की छाननी कशामुळे करण्यात आलेली होती। बघा लाडक्या बहिणींनो, भरपूर अशा शासकीय बहिणी आहेत, त्या बहिणींनी सुद्धा चुकीच्या पद्धतीने चुकीचे कागदपत्रे देऊन लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत मे महिन्यापर्यंत 11 हप्त्यांचे पैसे घेतलेले आहेत। परंतु त्या शासकीय बहिणींना आता 12 हप्ता म्हणजे जूनचा हप्ता द्यायचा नव्हता आणि पुढील 4 वर्ष त्यांचा अर्ज रद्द करायचा होता। त्यामुळे सरसकट 2,52,00,000 बहिणींच्या अर्जांची छाननी करण्यात आलेले आहे। तर ही छाननी 2 दिवसांपूर्वी संपलेली आहे। परंतु या छाननीमध्ये ज्या ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या असतील त्या सर्व लाडक्या बहिणींना रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला आहे। जर तुम्हाला रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल तर तुम्हाला जून महिन्याचा 12 हप्ता मिळणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, आज 12 जिल्ह्यांमध्ये जून हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, एकाच दिवशी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तांतर करणं शक्य होत नसतं। त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। ज्या ज्या बहिणींचा जिल्हा 12 जिल्ह्यांपैकी असेल त्या बहिणींना आज जून महिन्याचा 12 हप्ता मिळणार आहे। उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत। ते 12 जिल्हे सुद्धा बघून घ्या। परंतु लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणी या प्रमुख 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्याच बहिणींना जून हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला आज फक्त जून महिन्याचा 12 हप्ता मिळणार नाही, त्यासोबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा विस्तांतर होणार आहे। त्यामुळे जर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जून महिन्याचा 12 हप्ता मिळवायचा असेल, 3 गॅसचे 2,500 रुपये मिळवायचे असतील तर तुम्ही सुद्धा या प्रमुख 4 पात्रतेमध्ये बसत असावे। ज्या ज्या बहिणी 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्यांना जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता 4 चाकी गाडीची आहे। तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे तर तुम्हाला जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहे। दुसरी पात्रता उत्पन्नाची आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावं तरच पैसे मिळणार आहेत। तिसरी पात्रता योजनांची आहे। म्हणजेच लाडक्या बहिणी फक्त लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी असावेत, लाडक्या बहीण योजना सोडून दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत नसावेत। आणि जे शेवटचे म्हणजे चौथी पात्रता घालण्यात आलेले आहे, ते चौथी पात्रता म्हणजे लाडक्या बहिणी अंगणवाडी सेविका नसायला पाहिजे, शिक्षिका नसायला पाहिजेत, मुख्याध्यापिका नसायला पाहिजेत, रेल्वे कर्मचारी किंवा सरकारी नोकरीमध्ये कामगार असतील त्या बहिणींना योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, 4 पात्रता सांगितलेल्या आहेत। त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्यांना जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत। बघा, तुम्ही जर या 4 पात्रतेमध्ये बसलेला असाल तर तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असावे तरच तुम्हाला
आज जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, आज RBI कडून बँकेवरती 4 नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांचं पालन करतील त्याच बहिणींना जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत, अन्यथा तुमचे बँक खाते बंद सुद्धा होणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, बँकेचे महत्त्वपूर्ण 4 नियम आहेत। त्या 4 नियमांपैकी पहिला नियम म्हणजे DBT। बघा, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या द्वारे तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत लाडके बहीण योजनेच्या माध्यमातून 11 हप्ते आलेले आहेत। म्हणजेच या 11 हप्त्यांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये सरासरी 16,500 रुपये इतकी रक्कम हस्तांतर झालेली आहे। परंतु या छाननीमुळे भरपूर बहिणींची DBT डिॲक्टिव्ह सुद्धा झालेली आहे। जर तुमची DBT डिॲक्टिव्ह झालेली असेल तर ती ॲक्टिव्ह करणं सुद्धा गरजेचं आहे, तर पैसे मिळतील, अन्यथा पैसे मिळणार नाहीत। सोबतच लाडक्या बहिणींनो, जो दुसरा नियम घालण्यात आलेला आहे तर तो दुसरा नियम KYCचा आहे। बघा, भरपूर लाडक्या बहिणी फोनपे, गुगल पे अशा प्रकारचे ॲप सुद्धा वापरत आहेत। म्हणजेच त्या लाडक्या बहिणी बँकेमध्ये हप्ता काढण्यासाठी जात नाही। ज्या बहिणी बँकेमध्ये हप्ता काढण्यासाठी जात नसतील त्या बहिणींनी बँकेमध्ये जाऊन KYC करणं गरजेचं आहे, तर पैसे मिळतील, अन्यथा पैसे मिळणार नाही। त्यासोबत लाडक्या बहिणींनो, तिसरा नियम पॅन कार्डचा आहे। ज्या बहिणींनी पॅन कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं असेल त्या बहिणींना पैसे मिळतील। ज्या बहिणींनी पॅन कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं नसेल त्यांनी लवकरात लवकर पॅन कार्ड सुद्धा लिंक करायचा आहे। आणि लाडक्या बहिणींनो, जो शेवटचा म्हणजे चौथा नियम आहे तो चौथा नियम म्हणजे बँक खाते। बघा, तुमच्या गव्हर्नमेंटच्या क्षेत्रामधील कोणत्याही बँकेमध्ये बँक खातं असेल, खाजगी क्षेत्रामधील कोणत्याही बँकेमध्ये बँक खातं असेल तर ते बँक खातं तुमचं सेपरेट खातं असायला पाहिजे। जर त्या ठिकाणी जॉईंट खातं असेल आणि सेपरेट खातं असेल तर चुकून तुमच्या आधार कार्ड जॉईंट खात्याला लिंक झालं तर त्याच्यामध्ये पैसे येणार नाही। सेपरेट खात्याला आधार कार्ड लिंक असायला पाहिजे, तरच मला पैसे मिळणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, आज कोणत्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा 12वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत? बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या बहिणींचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल त्यांना आज जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे मिळतील। आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला नसेल, आणि त्याच्यापेक्षा पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या लाडक्या बहिणी शासकीय कर्मचारी नसतील त्याच बहिणींना जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत, अन्यथा पैसे मिळणार नाहीत। परंतु लाडक्या बहिणींनो, आज सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत? बघा, तुमच्या खात्यामध्ये आज जून महिन्याचा 12वा हप्ता 1500 रुपये, 3 गॅसचे 2500 रुपये, म्हणजे टोटल मिळून तुमच्या खात्यामध्ये आज 4000 रुपये सुद्धा हस्तांतर होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, आज शेवटच्या 12 जिल्ह्यांमध्ये आज जून महिन्याचा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे हस्तांतर होत आहेत। ते 12 जिल्हे सुद्धा बघणार आहोत। सोबतच लाडक्या बहिणींनो, मागील पैसे मिळणार का? बघा, भरपूर लाडक्या बहिणींनी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट केलेल्या होत्या की आम्हाला पुढील हप्ते येत चाललेले आहेत, परंतु आमच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले आहेत। बघा, ज्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील किंवा मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील तर त्या लाडक्या बहिणींनी 98 61 71 71 71 या लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाईन नंबरवरती तक्रार सुद्धा नोंदवायची आहे। त्यानंतर तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत, किंवा लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट पोर्टलवरती तक्रार सुद्धा नोंदवू शकता। बघा लाडक्या बहिणींनो, आज प्रमुख 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। उद्यासाठी 12 जिल्हे आणि परवा दिवशीसाठी 12 जिल्हे, म्हणजेच एकाच दिवशी पैसे हस्तांतर करणं शक्य होणार नाही। त्यामुळे 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे हस्तांतर होणार आहेत। त्यामुळे हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत आणि त्या 10 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घेऊयात। तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर बँका सुद्धा बघून घेऊयात। बघा, याच्यामध्ये पहिली बँक म्हणजे ॲक्सिस बँक, दुसरी बँक म्हणजे सिटी युनियन बँक, तिसरी बँक म्हणजे धनलक्ष्मी बँक, चौथी बँक म्हणजे ICICI बँक, पाचवी बँक म्हणजे IDBI बँक, सहावी बँक म्हणजे IDFC बँक, सातवी बँक म्हणजे इंडस बँक, आठवी बँक म्हणजे कर्नाटक बँक, नववी बँक म्हणजे कोटक महिंद्रा बँक, 10वी बँक म्हणजे कॅथोलिक सिरियन बँक, 11वी बँक म्हणजे फेडरल बँक, 12वी बँक म्हणजे HDFC बँक, 13वी बँक म्हणजे करूर वैश्य बँक, 14वी बँक म्हणजे लक्ष्मी विलास बँक आणि 15वी बँक म्हणजे
येस बँक बघा, खाजगी क्षेत्रामधील 15 बँकांमध्ये आज जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार होणार आहे. सोबतच काही गव्हर्नमेंट क्षेत्रामधील बँका आहेत, त्या बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. तर गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या कोणकोणत्या आहेत बँका हे सुद्धा आपण बघून घ्या. बघा, याच्यामध्ये पहिली बँक बँक ऑफ बडोदा, दुसरी बँक बँक ऑफ इंडिया, तिसरी बँक बँक ऑफ महाराष्ट्र, चौथी बँक कॅनरा बँक, पाचवी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, सहावी बँक इंडियन ओव्हरसीज बँक, सातवी बँक पंजाब अँड सिंध बँक, आठवी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, नववी बँक इको बँक, 10वी बँक युनियन बँक ऑफ इंडिया, 11वी बँक पंजाब नॅशनल बँक आणि 12वी बँक म्हणजे इंडियन बँक. बघा, या प्रमुख बँकेमध्ये आज पैसे सुद्धा येणार आहेत. त्यासोबत जिल्हा मध्यवर्ती बँक असेल आणि सर्वात महत्त्वाची गव्हर्नमेंटची बँक म्हणजे पोस्ट बँक. बघा, लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल, पोस्ट बँक असेल, या गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या मोठ्या बँका आहेत. त्यामुळे आज या बँकांना सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे. परंतु आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तार होत आहेत ते 12 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात. तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचा नकाशा सुद्धा दाखवलेला आहे. तर आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये, उद्या आणि 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तार होणार आहेत. तर 3 दिवसाचे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. बघा, पहिल्या दिवशी आज म्हणजेच आज 12 जिल्हे बघून घ्या. बघा, आजच्या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा पुणे, दुसरा जिल्हा सातारा, तिसरा जिल्हा सांगली, चौथा जिल्हा सोलापूर जिल्हा, पाचवा जिल्हा धाराशिव, 6वा जिल्हा लातूर, 7वा जिल्हा नांदेड, 8वा जिल्हा बीड, 9वा जिल्हा परभणी, 10वा जिल्हा हिंगोली, 11वा जिल्हा जालना जिल्हा आणि 12वा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा. बघा, आज 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. उद्यासाठी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. तर उद्या पहिला जिल्हा ठाणे, दुसरा जिल्हा पालघर, तिसरा जिल्हा मुंबई उपनगर, चौथा जिल्हा मुंबई शहर, 5वा जिल्हा रायगड, 6वा जिल्हा रत्नागिरी, 7वा जिल्हा सिंधुदुर्ग, 8वा जिल्हा कोल्हापूर जिल्हा, 9वा जिल्हा यवतमाळ, 10वा जिल्हा चंद्रपूर, 11वा जिल्हा गडचिरोली, 12वा जिल्हा गोंदिया जिल्हा. म्हणजेच उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवासाठी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. परवा दिवशीचे 12 जिल्हे सुद्धा बघून घ्या. बघा, परवा दिवशी पहिला जिल्हा छत्रपती संभाजीनगर, दुसरा जिल्हा नाशिक, तिसरा जिल्हा जळगाव, चौथा जिल्हा धुळे जिल्हा, 5वा जिल्हा नंदुरबार, 6वा जिल्हा बुलढाणा, 7वा जिल्हा वाशिम, 8वा जिल्हा अकोला जिल्हा, 9वा जिल्हा अमरावती, 10वा जिल्हा वर्धा, 11वा जिल्हा नागपूर, 12वा जिल्हा भंडारा जिल्हा. म्हणजेच 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यांमधील 2,35,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत. म्हणजेच आज खऱ्या अर्थाने राज्यामधील 2,52,00,000 बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, काळजी करायची गरज नाही. जर तुम्हाला आज पैसे आले नाही तर उद्या येतील, उद्या जरी पैसे आले नाही तर तुम्हाला परवा सुद्धा पैसे येणार आहेत. म्हणजेच 3 दिवस हे विस्तार अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी कसलीच काळजी करायची गरज नाही. बघा लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती. ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना जय महाराष्ट्र.